जय शिवराय मित्रांनो, मी प्रणव भ्रमंती लॉक्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. पूर्व पालीमध्ये स्थित असलेला भोरपगड म्हणजे सुधागड हा आपला आजचा ट्रेक असणार आहे. सुधागडसाठी आपण आता निघालो. सकाळी 5 वाजता आम्ही निघालो होतो घरून. आता आम्ही सध्या बोरशेतमध्ये आहोत. हा पाली फाट्याच्या जवळ गाव आहे. आता आम्ही या बाजूला हा पालीचा रोड आहे. या रोडवरून सरळ पुढे सुधागडसाठी निघालो. ठीक आहे, भेटू पुढे गडाच्या खाली. पाली गावापासून पुढे 10 किलोमीटर आल्यानंतर किल्ले सुधागडाचा हा पहिला बोर्ड दिसतो व ही कमान आहे ती पातशापूर गावाचा एंट्रन्स आहे. पातशापूर गावाचा जो रोड आहे तो पूर्णपणे खराब आहे. अशा प्रकारचा रोड आहे तो. 4-5 किलोमीटर तुम्हाला याच रोडवरून पुढे जाऊन नंतर तुम्हाला दर्यागाव लागणार आहे. तोच आपला बेस विलेज असणार आहे किल्ले सुधागडाचा. दर्या गावामध्ये पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक मराठी शाळा दिसेल. त्याच्या अपोजिट साईडला एक येलो कलरचा हा बोर्ड आहे. या बोर्डच्या बाजूला जी गल्ली आहे तिथून आपल्याला ट्रेकची सुरुवात करायची आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. सुरुवातीचा हा पॅच नॉर्मल होता. 5 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला पहिला सुधागडाचे दर्शन झाले आहे. हा जो समोर दिसतोय हा एक वॉच टॉवर आहे. त्या ठिकाणी हा वॉच टॉवर आहे आणि हा गड आहे. थोडा 5 मिनिटाचा ट्रेक करून वरती आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सुधागडाचे दर्शन होते. सुधागडाच्या दर्शनाच्या पहिले हा एक वॉच टॉवर बघायला भेटतो आपल्याला. एरिया बघून तर आपल्याला असं वाटतं आपल्याला भरपूर काही इथे भेटणार आहे बघण्यासाठी. तर ट्रेकची सुरुवात करू, चला. आता आम्ही ज्या वाटेने आलो ती वाट ही आहे, पाण्याची वाट आहे. आपण एक पॅच आहे तिथे आरून जाते, तुम्हाला बघावेच मिळेल असा काहीच आहे. इथून असा इथून तुम्हाला समोर ज्या दिसत आहेत लोखंडाच्या पायऱ्या म्हणजे शिडी एक आहे लोखंडाची. तिचा वापर करून आपल्याला वरती जायचं आहे. खालच्या बाजूने वरती आल्यानंतर ही शिडी पार केल्यानंतर आपल्याला टकमक टोक बघाव्यास भेटतो. इथून कडेलोट व्हायचं त्या काळी. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे पण भरपूर अवशेष बघाव्यास भेटणार आहेत. चला ट्रेक पुढे चालू ठेवू.
पाठीमागे एक शिडी होती, त्याच्यानंतर ही दुसरी शिडी आहे. दोन्ही शिड्या लोखंडाच्या आहेत. या बाजूला शिडीच्या व्यतिरिक्त दुसरा एक पर्याय आहे. ही एक लहान शिडी आहे, ही एक दाखवतो तुम्हाला. देखील आपण या मोठ्या शिडीने जाणार होतो वरती. बाजूचा सीन एकदा बघून घ्या. असं काहीतरी उन्हामुळे साईडचा सीन दिसणार नाही. ही बघा, आम्ही आलो होतो. चला वरती जाऊ. खालचा भाग एवढा पूर्ण ट्रेक पूर्ण करून आपण वरती आल्यानंतर या टकमक टोकाच्या बाजूला आपल्याला पहिला बुरुज बघाव्यास भेटतो. हा जो समोर दिसते तिसरा पॅच आहे. आतापर्यंत गड इझी आणि मॉडरेट लेवलच होतं. डिफिकल्ट लेवल आले होते. थोड्या वेळ पाणी पिऊन आम्ही बसलो होतो. त्याच्यानंतर पुन्हा चालू केला. इथे थोड्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सुद्धा आपल्याला बघाव्याच भेटतात. या अशा प्रकारच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या समोर आहेत. पायरीचा पॅच पूर्ण करून पुढे आल्यानंतर आपल्याला चिलखती बुरुज दिसतो. हा पूर्व दिशेला स्थित आहे. आतापर्यंत आपल्याला 2 बुरुज दिसले आहेत. दोन्ही बुरुज भक्कम परिस्थितीमध्ये उभे आहेत. हा शेवटचा पॅच आहे वरती जाण्यासाठी. हा पण पूर्ण करू चला. हा शेवटचा पॅच आहे. हा पूर्ण करूपर्यंत आमची हाऊस झालेली आहे. कठीण पॅच आहे हा. इथे मध्ये तर डिफिकल्ट आहे. तुम्ही या बाजूचा वापर करा वरती येण्यासाठी. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर ॲरो मार्किंग तुम्हाला दिसते. अशी ॲरो मार्किंग आहे, त्याच्या सहाय्याने तुम्ही वरती जाऊ शकता. थोडाच राहिलेला आहे. चला पुढे
गडाच्या वरती आल्यानंतर वारा हा खूप मोठ्या प्रमाणात होता. असा वारा खाली आम्हाला कुठेच भेटला नाही. आता मित्रांनो आपण सुधागडाच्या वरती पोचलो आहोत. सुधागडाच्या वरती आल्यानंतर आपण आता सुधागडाच्या वरती एक तलाव आहे तो बघणार आहोत. त्याच्यानंतर एक टकमक टोक आहे तो बघायचं आहे आणि काही एक प्राचीन अवशेष आहे ते बघू. चला. सरळ एक लेवलमध्ये पूर्ण पठार आहे वरच्या बाजूला. त्याच्यानंतर एक समोर आपल्याला पाठी दिसते. पहिला तिकडे जाऊ काय आहे ते बघू. मग दुसऱ्या बाजूला टकमक टोक बघण्यासाठी जाऊ. ती जी पाठी दिसत होती ती कमळ तळ्याची व महादेव मंदिराकडे जाण्याचा वाट दर्शनारी होती. ती समोर आहे ती. या बाजूला मंदिर व तळे आहे. त्याच्याच बाजूला हा तुम्हाला तैल बैल दिसत असेल. हा पण एक तिथे पण आपण जाऊ शकतो. धनगड त्याच्यानंतर तैलबळ अशा प्रकारचे गड आसपास आहेत. त्याच्यानंतर आपण पहिलं महादेव मंदिराचे दर्शन घेऊ. त्याच्यानंतर कमळ तळ्यामध्ये पाणी तर भरपूर आहे. त्या बाजूला आपण मंदिरामध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर त्याच्याच पाठीमागे तळ्याच्या पाठीमागे एक अजून एक मंदिर आपल्याला दिसते. ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो. तिथे काय पाठी वगैरे नव्हती. ही पाठी आहे पण त्याच्यावरती काहीच लिहिलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही जवळ येऊन बघतो. तर हे सुद्धा एक महादेवाचंच मंदिर आहे. आतमधून दाखवतो तुम्हाला. असं काहीसं मंदिर आहे. इथे सुद्धा एक महादेवाची पिंडी आहे. त्या बाजूचा एरिया बघून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला हा टकमक टोक दिसतो. टकमक टोकावरती सुद्धा पाणी असल्यामुळे तिथली झाडे हिरवीगार आहेत अजून. त्या बाजूला मंदिराचं दर्शन घेऊन आपण थोडं पुढे आल्यानंतर या बाजूला एक वाड्यासारखा किंवा कोठार धान्याचा असल्यासारखा दिसतो अवशेष. आपण पहिला या बाजूला जाऊन येऊ नंतर त्या बाजूला शक्य झालं तर जाऊ नाहीतर इथूनच हा बघून घ्या. पूर्ण जंगल या बाजूला हिरवागार. एवढ्या उन्हामध्ये त्या तळ्यामध्ये पण भरपूर पाणी होता आणि या बाजूला पण झाडे पूर्ण हिरवीगार आहेत. वरच्या बाजूला एक पाण्याच्या टाकीचा बोर्ड होता. त्या बोर्डच्या साहाय्याने आम्ही खाली उतरून आता पाण्याच्या टाक्याकडे जात आहे. या बाजूला हे पाण्याची टाकी आहे. या सूचनेप्रमाणे हे पाणी तुम्ही पिऊ शकता. टोकापासून या टोकापर्यंत चालत आलो होतो काय आहे बघण्यासाठी. आम्हाला इथे एक गाव बसलेलं आहे असा वाटतो. गावासारखं घरे आहेत. आतमध्ये जाऊन बघू काय आहे याच्यामध्ये.
असं वाटतो पहिला इथे कोणते राहत असतील. आता सध्या तर कोणीच नाही आहे. ओसाड पडलेला झाडे पण कित्येक वर्षापूर्वीची आहेत काय माहिती. खोड तुम्ही बघू शकता किती मोठा झाडाचा खोड. एका 4 झाड आहेत. थोडं पुढे आल्यानंतर एक मंदिरासारखा एरिया दिसून येतो, वेगळ्या कलरमध्ये आहे. चला पुढे जाऊन बघू काय आहे तिथे. बाहेर त्रिशूळ बघून असं वाटतं हा पण एक महादेवाचंच मंदिर असावा. गावामध्ये पण होता, पण या ठिकाणी मंदिराची अवस्था बघून असं वाटतं रोज इथे पूजा होत असेल. मंदिर बघून आपण या बाजूला वरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला भोराई देवीचे मंदिर दिसणार आहे. हा मंदिर आहे, चला बघू. त्या बाजूला एक डिकमाळी सुद्धा आहे, त्याच्यानंतर एक सोलारचा लाईट, आणि या बाजूला सुद्धा एक छोटे मंदिर आहे देवाचे. या बाजूला सुद्धा अवशेष आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला अज्ञातवीरांच्या समाध्या बघाव्याच भेटतात. त्या अशा काहीशा समाध्या आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. भरपूर ठिकाणी अज्ञातवीरांच्या समाध्या इथे आहेत. अज्ञातवीरांच्या समाधीच्या बाजूलाच महादरवाजाकडे जाणारा रस्ता आपल्याला दिसतो. अशी काहीशी पाटी आहे. त्याच्या बाजूला एक अजून एक मंदिर आहे, मारुतीरायाचं मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या बाजूने खाली उतरल्यानंतर महादरवाजाकडे जाणारा जो रोड आहे तिथे आपल्याला हा नक्षा बघावयास भेटेल. हा सुधागडाचा मॅप आहे पूर्ण. तर मित्रांनो, सुधागडाचा ट्रेक आपला पूर्ण झालेला आहे. सुधागडाच्या वरती जे पॉईंट होते शिवकालीन ते बघून आपले पूर्ण झालेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, मराठी ट्रेकिंग व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या भ्रमंती व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराम मित्रांनो.